महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जाती धर्मातील वादाच्या छायेत धार्मिक सलोख्याचे जिवंत उदाहरण, गॅस एजन्सीच्या मालकाचे धार्मिक सलोख्याचे अनोखे दर्शन। सध्या देशात जातीवाद धर्मवाद वर वादविवाद वाढीस लागले आहे। अशा परिस्थितीत एजन्सी मालक विद्या लोलगे यांनी सोलापूरमध्ये ईदच्या दिवशी गॅस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा व बंधुभावाचा आदर्श निर्माण केला। देशभरात गुढीपाडवा आणि ईद उल फित्र असे 2 सण आहेत। या दरम्यान देशभरात घरगुती गॅसचा तुटवडा वाढत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गॅस गोदामावर पुरुष आणि महिला रांगेत उभे असलेले दिसत होते। सोलापूरमध्ये तर ईदच्या दिवशीही गॅस गोदामावर मोठी रांग लागली होती, ज्यात सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते। ही गोष्ट लक्षात घेऊन आज गॅस एजन्सीच्या मालक आणि महिला संघटनाच्या संस्थापक विद्या लोलगे यांनी गॅस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या सर्व लोकांना शिरकुर्मा खाऊ घालून ईद मिलनाचा दिवस साजरा केला आणि भारताच्या एकतेचे व अखंडतेचे एक उदाहरण निर्माण केले। आयोजन असं केलं की दरवेळेला आपण बघतोय की गॅस टंचाईमुळे गॅसच्या एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा लागत आहेत सध्याला, आणि उन्हातानात लोक खूप उभारत आहेत। आज ईद असताना सुद्धा मुस्लिम समाजातले सुद्धा लोक नमाज पढून इकडे डायरेक्ट येत आहेत टाकी घेऊन, कारण कालपर्यंत पण रांगा लावून त्यांना टाकी मिळालेली नाही आहे गॅस सिलेंडर। त्याच्यामुळे हे लोक सगळेजण येत आहेत आणि गॅस एजन्सी एक असं सध्याला ठिकाण बनलेलं आहे की जिथे सर्व धर्म समभाव, म्हणजे सगळ्या धर्मातली लोक सध्या त्यांच्या गरजेनुसार सिलेंडरसाठी येत आहेत। म्हणून आज आम्ही ईद ए मिलादचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्व धर्मातल्या लोकांना आम्ही इथं शिरकुर्मा वाटप करत आहोत। जवळपास किती लोकांना शिरकुर्मा वाटप केलेला आहे? किती लिटरचा शिरकुर्मा बनवला? आम्ही 60 लिटरचा शिरकुर्मा बनवलेला होता आणि सकाळपासून जसे लोक येत आहेत तसं आम्ही वाटप करत आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सोलापूर।